हॅलो, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. तर चला सेशनला सुरुवात करूया. बघूया आजचे आपण व्होकॅब्युलरी, काही वन वर्ड सबस्टिट्यूशन आणि इडम्स अँड फ्रेजेस. सो आपला फर्स्ट वर्ड आहे व्होकॅब्युलरीचा, तो आहे अनफेज्ड. ओके, अनफेज्ड डेफिनेशन म्हणजे मीनिंग काय आहे, तर त्याचं मीनिंग आहे नॉट डिस्कन्सर्टेड और अनपर्ट्यूब पाहिजे इथे. ओके, अनपर्ट्यूब हा ही डेफिनेशन आणि मीनिंग आहे कशाचं, अनफेज्ड. मराठीमध्ये बघितलं तर त्याचा अर्थ होतो शांत, म्हणजे काम, शांत आणि जो की अविचलित आहे. शांत और अविचलित. ओके, तर अनफेज्ड म्हणजे होत असते जो की शांत आहे, एखादा व्यक्ती जो की शांत आहे, जो काम आहे आणि अविचलित आहे, जसं तर त्याला म्हणत असते अनफेज्ड. सिनोनिम बघूया, तर सिनोनिम आहे अनडॉन्टेड, अनपर्ट्युब्ड आणि काम. अँटोनिम मध्ये आहे अँक्शियस, पर्टर्ब, अपसेट आणि वरीड. जो की वरीड आहे, अपसेट असतो एखादा व्यक्ती, तर त्याचं अँटोनिम आहे हे कशाचं, अनफेजचं. अनफेज म्हणजे शांत होत असतो, जो की व्यक्ती काम आहे एकदम. नेक्स्ट बघूया. सो नेक्स्ट आहे वर्ड, तो आहे कन्सोलेशन. कन्सोलेशन म्हणजे शांतपणा देणे. ओके, जसं काही एखादी नॅचरल कॅलॅमिटी झाली आहे, बाढ आलेली आहे, तुफान आलेला आहे, तेव्हा काय होत असते, खूप जीवितहानी होत असते. तर त्याकरता सुद्धा कन्सोलेशन देण्यात येतं. ज्यांचे फॅमिली मधले कोणी त्याच्यामध्ये डेथ झाली कोणाची, तर त्याच्यासाठी गव्हर्नमेंट एक कन्सोलेशन म्हणून त्यांना सांत्वना म्हणून काहीतरी देत असते. तर त्याचाच अर्थ होत असतो कन्सोलेशनचा. तर त्याचं डेफिनेशन बघूया आपण. डेफिनेशन काय आहे, द कम्फर्ट रिसिव्ड बाय अ पर्सन आफ्टर अ लॉस ऑर डिसअपॉइंटमेंट. ओके, तर एखादा पर्सन आहे ज्याच्या काय झालेलं आहे, काही त्याचं म्हणजे जसं तुम्हाला सांगितलं मी की लॉस झालेला आहे, त्याला काही डिसअपॉइंटमेंट झालेली आहे, तर त्याकरता कन्सोलेशन म्हणून रिसीव्ह करता, एक कम्फर्ट म्हणून रिसीव्ह करत असते तो पर्सन, त्याला कन्सोलेशन म्हणत असते. जसं आता एखादी रेस आहे, त्यामध्ये फर्स्ट एक व्यक्ती आलेला आहे, सेकंड आलेला आहे, तर जो सेकंड असतो त्याला कन्सोलेशन म्हणून, अप्रिसिएशन म्हणून त्याला सुद्धा एक प्राइज देण्यात येते. सो सेकंड जो आलेला व्यक्ती आहे ते असते त्याचं कन्सोलेशन प्राइज. सो ते आहे डेफिनेशन कन्सोलेशनची. सिनोनिम बघूया कन्सोलेशनचं काय आहे, कम्फर्ट, सोलॅस, सिम्पथी आणि कंपॅशन. हे आहे सिनोनिम्स कन्सोलेशनचे. अँटोनिम आहे अँग्विश, डिस्ट्रेस आणि हार्टेक. तर काय होत असते, कन्सोलेशन म्हणजे शांतपणा देणे. ओके, सांत्वन होत असते एकतर, आणि दुसरं आहे की समाधानाची बाब. नेक्स्ट वर्ड बघूया. सो नेक्स्ट वर्ड काय आहे, नेक्स्ट वर्ड आहे बिहिस्ट. बिहिस्टचा अर्थ काय आहे, त्याचं डेफिनेशन काय आहे, मीनिंग आहे त्याचं अ पर्सन ऑर्डर्स ऑर कमांड्स. जो पर्सन ऑर्डर देत आहे, हुकूम दाखवत आहे किंवा आज्ञा देत आहे, तर त्याला म्हणत असते बिहिस्ट. तर बिहिस्टचा मराठीमध्ये अर्थ काय आहे, हुकूम किंवा आज्ञा. ओके, त्याचं सिनोनिम बघूया. सिनोनिम आहे इन्स्ट्रक्शन, बिडिंग, रिक्वेस्ट, रिक्वायरमेंट. तर जो व्यक्ती आज्ञा देत आहे, हुकूम करत आहे, त्याला म्हणत असते बिहिस्ट. अँटोनिम आहे अपील, एंट्रिटी, पिटिशन, प्ली. ओके, तर हे आहे अँटोनिम्स बिहिस्टचे. नेक्स्ट बघूया. सो नेक्स्ट वर्ड आहे आपला एन्युशिएट. एन्युशिएटचं डेफिनेशन, मीनिंग आहे से ऑर प्रोनाउन्स क्लिअरली. तर क्लिअरली प्रोनाउन्स करणे, काहीतरी सांगणे, त्याला काय म्हणत असते, एन्युशिएट. मराठीमध्ये त्याचा जर बघितला आपण अर्थ, तर काय होत असते, स्पष्टपणे उच्चारणे. स्पष्ट उच्चारणे किंवा आपण स्पष्ट करणे सुद्धा म्हणू शकतो. स्पष्ट
करणे. स्पष्ट सांगणे, क्लिअरली प्रोनाउन्स करणे, त्याला म्हणत असते एन्युशिएट. सो सिनोनिम आहे प्रोनाउन्स, आर्टिक्युलेट, क्लिअर आणि अपॅरंट. अँटोनिम्स काय आहे? फॉल्टर, ग्रंट, हॉल्ट, हेजिटेट. हे आहे अँटोनिम्स कशाचे? एन्युशिएटचे. नेक्स्ट बघूया आपण. आता आपण वर्ड्स बघितले ज्याच्यामध्ये एक होता अनफेज्ड, त्याचा मराठीमध्ये अर्थ आहे शांत, अविचलित, जो की काम आहे, अविचलित आहे. नेक्स्ट आहे कन्सोलेशन. कन्सोलेशन म्हणजे सांत्वना करणे, सांत्वना देणे, हा त्याचा मराठीमध्ये अर्थ होत असतो. त्यालाच काय म्हणत असते? कम्फर्ट, जो की एक पर्सन रिसीव्ह करतो ऍज अ आफ्टर त्याच्या लॉस और डिसअपॉइंटमेंट नंतर. नेक्स्ट आहे बिहिस्ट. बिहिस्ट म्हणजे होत असते आज्ञा करणे किंवा हुकूम दाखवणे, म्हणजे एखाद्या पर्सनला ऑर्डर करणे किंवा कमांड देणे, त्याला बिहिस्ट म्हणत असते. नेक्स्ट आहे एन्युशिएट. एन्युशिएट म्हणजे प्रोनाउन्स करणे, क्लिअरली, स्पष्टपणे उच्चारणे किंवा स्पष्ट करणे, म्हणजेच एन्युशिएट होत असते. नेक्स्ट बघूया आता. नेक्स्ट काय आहे आपले? नेक्स्ट आहे वन वर्ड सबस्टिट्यूशन. सो वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये आज काय आहे? तर ते आहे अपहोल्स्टरर. तर अपहोल्स्टरर हा कशाचा सबस्टिट्यूशन आहे? सो वन हू मेक्स अँड सेल्स कुशन अँड कवर्स फॉर मोटर कार्स. तर जो मोटर कार्स करता काय करतो? सेल करतो किंवा बनवतो, विकतो किंवा बनवतो कुशन्स आणि कवर्स, त्याला एक वर्ड मध्ये जर आपल्याला म्हणायचं आहे तर ते काय म्हणू आपण? की तो कोण आहे? अपहोल्स्टरर. नेक्स्ट आहे वर्ड, नेक्स्ट आहे सेन्सस. सो सेन्सस साठी काय आहे? सेन्सस अन ऑफिशियल नंबरिंग ऑफ द पॉप्युलेशन. सो सेन्सस होत असते जसं की जनगणना. जनगणना म्हणतो आपण, तर त्या जनगणनाला एक वर्ड आहे, तो कोणता आहे? तो आहे सेन्सस. ओके. पॉप्युलेशनची जे नंबरिंग करत असतात बाय द गव्हर्नमेंट, गव्हर्नमेंट हे करत असते, तो त्याला म्हणते सेन्सस. नेक्स्ट बघूया आता. नेक्स्ट आहे इडम्स अँड फ्रेजेस. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये काय आहे? स्पीक व्हॉल्युम्स. स्पीक व्हॉल्युम्स म्हणजे त्याचं मीनिंग आहे एक्सप्रेसेस अ रिॲक्शन विदाउट वर्ड्स. म्हणजे कोणीतरी एक्सप्रेस करत आहे त्याचं सिच्युएशन, त्याचं जे ओपिनियन आहे ते तो एक्सप्रेस करत आहे, पण विदाउट एनी वर्ड, एक वर्ड सुद्धा न म्हणता तो एक्सप्रेस करत आहे, तर त्याला काय म्हणत असते? त्याला एक वर्ड आहे, जो इडम आहे, फ्रेज, तो यूज होत असतो, तो कोणता होत असतो? स्पीक व्हॉल्युम्स. नेक्स्ट, मेक्स युअर फ्लेश क्रॉल. मेक्स युअर फ्लेश क्रॉल याचा अर्थ काय आहे? तर याचा अर्थ आहे समथिंग दॅट मेक्स यू फील डिस्गस्टिंग ऑर नर्वस. तर एखादं काही सिच्युएशन आहे, एखादा ऍक्सिडेंट तुम्ही बघितलाय, तर त्यामुळे तुम्हाला काय होत आहे? तुम्ही नर्वस झाले आहे आणि डिस्गस्टिंग तुम्हाला फील होत आहे. सो त्याला जे आपण इडम यूज करू, तो कोणता इडम यूज करू? तो यूज करू आपण मेक्स युअर फ्लेश क्रॉल. The sight of an accident made my flesh crawl. ओके. तर काय म्हणते? तर जो ऍक्सिडेंट आहे तो ऍक्सिडेंट बघून काय झालं म्हणते? माझं फ्लेश क्रॉल झाला, म्हणजेच मला डिस्गस्टिंग फील झालं आहे आणि मी काय झालो आहे? नर्वस सुद्धा झालेलो आहे. तर हे आहे आपले आजचे इडम्स अँड फ्रेजेस, जे की आहे स्पीक व्हॉल्युम्स. फर्स्ट आपला होता जो की एक्सप्रेस करणे काय फिलिंग्स विदाउट एनी वर्ड, आणि सेकंड आहे मेक्स युअर फ्लेश क्रॉल, म्हणजे समथिंग ज्याच्यामुळे तुम्हाला फील होतं की डिस्गस्टिंग आहे आणि तुम्ही नर्वस फील करता. आपण बघितले वन वर्ड सबस्टिट्यूशन, त्यामध्ये आहे अपहोल्स्टरर. अपहोल्स्टरर हे काय करत असतं? जो की बनवतो आणि विकतो कुशन आणि कवर्स, कशाचे? मोटर कारचे, त्याला आपण अपहोल्स्टरर म्हणत असतो. नेक्स्ट आहे ऑफिशियल नंबरिंग ऑफ पॉप्युलेशन. पॉप्युलेशनची जी ऑफिशियली नंबरिंग होत असते त्याला सेन्सस असं म्हणतात. तुम्हाला सेशन आवडलं असेल तर सेशनला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच टेलिग्राम आणि इंस्टाग्रामला सुद्धा तुम्ही जॉईन करा, लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आणि तुम्हाला आणखी प्रॅक्टिस करायची असेल तर या वर्ड्स वरनं तुम्ही सेंटेन्स सुद्धा तयार करा. तुम्हाला आणखी जे वर्ड्स आहेत ते आणखी चांगल्या प्रकारे समजून जाईल आणि तुमच्या लक्षात सुद्धा राहील. ओके, थँक्यू.